जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवर नवीन जाहिराती सध्या आलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये एकूण वेकेन्सी आहे ते 143 पदांची सध्या वेकेन्सी जाहिरातीमध्ये आलेली आहे. तसंच बघा, जे काही पवित्र पोर्टलवर आतापर्यंत किती जिल्हा परिषदांच्या जाहिराती अपलोड झाल्या आहे, तसंच जे काही प्रेफरन्स असेल, पसंतीक्रम असेल, ते नेमकं कोणत्या तारखेला सुरुवात होणार आहे त्याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची अपडेट पुढे. मित्रांनो, सध्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात कामकाज हे सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी बघा, स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात, ही एक महत्त्वाची जाहिरात आपल्यापर्यंत आलेली आहे. तर ही जी जाहिरात आहे ती परभणीची आहे. परभणी जिल्हा परिषदची या ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहावयास मिळते. ही जाहिरात म्हणजे 11/1/2024ला म्हणजे ह्या ठिकाणी अपलोड झालेली आहे, मान्यता भेटलेली आहे 11 तारखेला. तर ह्या जाहिरातीमध्ये जे महत्त्वाची पदं आहे, तर ह्या ठिकाणी बघा, आरक्षण पदांचा तपशील तुम्हाला दाखवतो. नेमकं कोणत्या पदाला या ठिकाणी बघा, कोणत्या कॅटेगरीला किती पदं ह्या ठिकाणी आलेली आहे. तर ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी जवळपास 143 पदांची एकूण टोटल जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आहे. तर ह्या जाहिरातीमध्ये एकंदरीत जी काही पदं आहे तर ती आहे प्राथमिकची या ठिकाणी, आणि या ठिकाणी बघा ग्रॅज्युएट टीचरची, असे दोन प्रकारची या ठिकाणी पदं देण्यात आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जवळपास जे 143 पदं आहे, तर ह्याच्यात तुम्हाला या ठिकाणी बघा, SC या ठिकाणी 33 पदं देण्यात आलेली आहे. त्यानंतर ST 9 पदं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी पुढे जे पद देण्यात आलं आहे ते भजबचं या ठिकाणी 1 पद आहे. त्यानंतर पुढचं जे पदं आहे या ठिकाणी इतर मागासवर्गाच्या या ठिकाणी 75 पदं आहे. त्यानंतर बघा, दुसरं जे आहे EWSचं 14 पदं आहे, आणि ओपनसाठी या ठिकाणी 11 पदं आहे. असे जवळपास या ठिकाणी टोटल पदं 143 पदाची ही जाहिरात सध्या जी आलेली आहे पवित्र प्रणालीवर. तर अतिशय महत्त्वाची ही जाहिरात आहे. तर ह्याच्यामध्ये परभणी जिल्हा परिषदची ही प्रायमरीची सध्या जाहिरात आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही जे जाहिरात आहे ते मराठी माध्यमाचं आहे. ह्या ठिकाणी बघा, जे काही मराठी माध्यमाचं अंडर ग्रॅज्युएट टीचर्स आहे 1 ते 5 वर्गासाठी जे अनुदानाचा प्रकार हा बघा अनुदानित आहे. त्यानंतर शिकवण्याचे माध्यम मराठी आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघू शकतात एकूण पदं 30 पदं आहे. म्हणजे जे मराठी माध्यमाचं ह्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएटचे म्हणजे 1 ते 5 वर्गासाठी प्राथमिक गटासाठी 30 पदं आहे. त्यानंतर बघा, 6 ते 8साठी ग्रॅज्युएट टीचरसाठी मराठी माध्यमचं ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी 14 पदं आहे. जो विषय जो असणार आहे शिकवण्याचा या ठिकाणी जो विषय आहे महत्त्वाचा लँग्वेज विषय, त्याच्यात इंग्लिश विषयाची पदं या ठिकाणी 14 पदं या ठिकाणी देण्यात आलं आहे. तसंच बघा, पुढचं जे काय मॅथमॅटिक्स आणि सायन्सची पदं आहे या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट टीचर मराठी माध्यमाचं, त्याचे बघा या ठिकाणी महत्त्वाचे 99 पदं या ठिकाणी आहे. म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी बघा मॅथमॅटिक्स आणि सायन्सच्या जागा या ठिकाणी 99 जागा आपल्याला दिसत आहे. अशी जवळपास 143 पदाची ही मोठी जाहिरात सध्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे जिल्हा परिषद परभणीचं. तर ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बाब होती. तर ह्याच्यात वेकन्सी या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. तसंच बघा, आतापर्यंत जे काही जिल्हा परिषदेच्या किती जिल्हा परिषद जाहिराती पवित्र प्रणालीवर सध्या अपलोड झाले आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही पसंतीक्रम आहे, तर ते पसंतीक्रम या ठिकाणी नेमकं कधी सुरू होणार. कारण जे जाहिराती देण्यासंदर्भात खाजगी संस्थांना 15 तारीख या ठिकाणी देण्यात आली होती. खाजगी ज्या संस्था आहे व्यवस्थापन, तर त्यांना 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचे पत्र या ठिकाणी इश्यू झाले होते. तसंच बघा, जे या ठिकाणी आजच्या वृत्तपत्रामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी एक बातमी आलेली आहे की शिक्षक भरतीसाठी जवळपास या ठिकाणी 26 झेडपीच्या पवित्र पोर्टलवर या ठिकाणी जाहिराती अपलोड झालेल्या आहे, अशी महत्त्वाची एक बातमी आलेली आहे. सोलापूर जे या ठिकाणी बघा सकाळ वृत्तसेवामध्ये. तर ह्याच्यात महत्त्वाचं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तर ते शेड्यूल तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू सध्या 23 जिल्हा परिषदाकडून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड केल्या असून सोलापूर व इतर 2 जिल्ह्याच्या परिषदेच्या जे काही जाहिराती आहे त्या 15 जानेवारीपर्यंत अपलोड होतील. म्हणजे या ठिकाणी जवळपास बघा 23 ज्या जिल्ह्याच्या जाहिराती आहे, म्हणजे 23 जिल्हा परिषदेच्या जाहिराती सध्या पवित्र पोर्टलवर या ठिकाणी अपलोड केलेल्या आहे. तसंच बघा, सोलापूर आणि इतर 2 जिल्हा परिषदेच्या जाहिराती 15 जानेवारीपर्यंत या ठिकाणी अपलोड होतील. त्यानंतर साधारणतः 22 जानेवारीपासून नोंदणीकृत उमेदवाराकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहे. तर या ठिकाणी जी डेट देण्यात आलेली आहे महत्त्वाची, का जे आपल्याला प्राधान्यक्रम प्रेफरन्स जे द्यायचे आहे की ते या ठिकाणी बघा 22 जानेवारीपासून सध्या सुरुवात होणार आहे प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात. त्यानंतर बघा, छाननी झाली की ह्या ठिकाणी 3 आठवड्यासाठी अवधी दिला जाणार आहे म्हणजे छाननीसाठी, आणि फेब्रुवारी अखेर मेरिट प्रसिद्ध होईल, आणि शिक्षकांना या ठिकाणी बघा शेवटचे काही नियुक्ती असेल शिक्षक भरतीचं या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे जो काही या ठिकाणी देण्यात आला आहे 22 तारखेपासून
आपल्याला प्रेफरन्स हे जनरेट होणार, म्हणजे प्राधान्यक्रम या ठिकाणी देता येणार आहे. आणि जे पुढचे काही 3 आठवडे आहे, तर 3 आठवड्यामध्ये जी पण छाननी वगैरे त्या ठिकाणी होणार आहे, कागदपत्र डॉक्युमेंट हे ते, त्यानंतर या ठिकाणी फेब्रुवारी अखेरपर्यंत आपल्याला शिक्षक भरतीची मेरिट ही जाहीर होणार. अशा संदर्भात हे महत्त्वाचं आजच्या वृत्तपत्रामध्ये ही महत्त्वाची एक बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आशा करूया की जे प्रेफरन्स आहे ह्या बातमीनुसार या ठिकाणी सुरू हो आणि लवकरात लवकर ज्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती पवित्र प्रणालीवर आपल्याला पाहावयास मिळो. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी पत्र आणि जाहिराती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तसंच बघा या ठिकाणी सोलापूर आपल्याला माहिती आहे की जवळपास 7-8 वर्षानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये 32,000 शिक्षकाची भरती होत आहे. आतापर्यंत 26 जिल्हा परिषदासह 5 महापालिका जाहिराती पवित्र पोर्टलवर या ठिकाणी अपलोड झाली आहे. मात्र कन्नड माध्यमाची बिंदू नामावली आजपर्यंत अपूर्ण असल्याने कन्नडमधून जे काही डी एड झालेले भावी शिक्षकांना या ठिकाणी चिंता वाढलेली आहे. कारण जे काही कन्नडची बिंदू नामावली सध्या अपूर्णच आहे. ज्या कन्नड लँग्वेजमधून या ठिकाणी ज्यांचं डी एड बी एड झालेलं असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एक चिंताची या ठिकाणी बाब आपल्याला म्हणता येईल. तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नगरपालिका असेल किंवा मग जिल्हा परिषदा असेल आणि महानगरपालिका असेल, तसंच खाजगी अनुदानित शाळा असेल, तर ह्याच्या आतापर्यंत जवळपास 26 जिल्हा परिषदा आणि ज्या काही 5 महापालिका जाहिराती सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. तर अतिशय या ठिकाणी आनंदाची बाब आपल्याला दिसून येतं की लवकरात लवकर जाहिराती सध्या अपलोड व्हायचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर आशा करूया जाहिरातीमध्ये ज्या वेकेन्सी असणार आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला येऊ आणि शिक्षक भरती ही व्यवस्थित पार पडो. तर अतिशय महत्त्वाची एक अपडेट होती का जवळपास आता शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आल्यामुळे सर्वांनी तयारीत राहा. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला वेळोवेळी भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच भेटूया आपण एखाद्या नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.